नमस्कार मंडळी, खानदेशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पोकळ्याची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत। बऱ्याच लोकांना पोकळा कसा असतो, त्याची भाजी कशी असते हे माहिती नसेल, पण आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही भाजी कशी असते आणि कशी बनवायची। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे पहा, पोकळ्याची भाजी अशी मी साफ करून घेतलेली आहे। तिचे पानं बघा असे असतात आणि त्याच्या मी काड्या देखील खुडून घेतलेल्या आहे। कवड्या असतात त्या, म्हणून आपल्याला खुडून घ्यायच्या आहेत। हे पहा, अशा पद्धतीने त्याचे पानं असतात, तुम्ही बघू शकता। ही भाजी थंडीच्या दिवसामध्ये जास्त खाल्ली जाते। अशा पद्धतीने आपल्याला काड्या देखील तोडून घ्यायच्या आहेत। ह्या भाजीसाठी जास्त साहित्य लागत नाही। बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, मी मोठ्या घेतल्या आहेत। तुम्ही जर बारीक मिरच्या हिरव्या घेतल्या तर त्या कमी टाकल्या तरी चालेल। लसूण घेतलेला आहे बारीक कट केलेला आणि मीठ। ही भाजी तुम्ही तिखट टाकून देखील करू शकता। या भाजीसाठी मी तेल जास्त टाकणार आहे। 2 ते 3 पळे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये बारीक कट केलेला लसूण घालून घेते। लसूण छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे। आता मी यामध्ये हिरवी मिरची देखील टाकून घेणार आहे। पोकळ्याच्या भाजीचा रसा देखील केला जातो। रसा देखील खाण्यासाठी खूप छान लागतो। बाळातीन बाईसाठी या भाजीचा रसा केला जातो। तिच्या आरोग्यासाठी तो खूप चांगला असतो। ही भाजी देखील खूप चांगली असते खाण्यासाठी। आता मिरच्या लालसर झाल्यानंतर यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेला पोकळा टाकून घेणार आहे। सर्व पोकळा आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तुम्हाला दिसत असेल कढई एकदम फुल भरलेली आहे, पण नंतर ही भाजी खूप कमी होऊन जाईल। आता मी छान हिला तेलामध्ये परतून घेणार आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायची आहे ती। तुम्हाला वाटत असेल कढईमध्ये ही खूप जास्त झाली आहे, पण तसं नाही। बघा, कढईमध्ये आता भाजी खूप कमी झालेली आहे। भाजीला पाणी देखील सुटलेलं आहे। आपल्याला हिला छान परतून घ्यायची आहे तेलामध्ये। आता मी या भाजीला 10 ते 15 मिनिटं शिजवून घेणार आहे। पाणी न टाकता आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे। भाजीला खूप पाणी सुटतं, त्यामध्येच ती शिजली जाते। आणि ही भाजली शिजली आहे की नाही ते पाहण्यासाठी हिच्या काड्या ज्या आपण खुडलेल्या होत्या त्याच आपल्याला चेक करायच्या आहेत, शिजल्या आहेत की नाही। बघा, मी चेक करून घेते। अजून आपली भाजी कच्ची आहे। आता मी यामध्ये मीठ टाकून घेणार आहे। मीठ आपल्याला नंतर टाकायचं आहे, कारण जर आपण पहिले टाकलं तर आपल्याला अंदाज येणार नाही। त्यामुळे भाजीची क्वांटिटी कमी झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे। अजून मी हिला 2 ते 3 मिनिटं शिजवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपलं पाणी देखील आटलेलं आहे। थोडं पाणी आहे अजून। आपल्याला हे पाणी पूर्ण आटून घ्यायचं आहे। बघा, आता आपली भाजी शिजलेली आहे। आता मी फास्ट गॅस करून हे पाणी आटून घेणार आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे। सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।